शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आताच्या सध्याच्या मिरचीच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आपल्याला जे आहे ते सगळ्यात जास्त ब्लॅक थ्रिप्स, पांढरी माशी आणि जे पिवळा थ्रिप्स असं म्हणलं जातं, तर हे आपल्याला जे आहे ते सगळ्यात जास्त आपल्याला पिकावर बघायला मिळतं. तर शेतकरी बंधूंनो, सध्या कॉल करून जे आहे ते शेतकरी काय विचारतात की बऱ्याच जणांनी आहे ते आपल्याला एक्सपोनस म्हणलं जातं किंवा सिमोडिस म्हणलं जातं, असे बरेचसे औषधं असे आहेत की त्यावर फवारले तरी असं जास्त रिझल्ट आपल्याला मिळून आलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण बऱ्याच वेळेस म्हणजे पहिल्यापासून जे नवीन समजा औषध निघालं तर निघाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे ते भरपूर प्रमाणात चांगले रिझल्ट येतात. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की ते जरी औषध मारले तर आपल्याला रिझल्ट येत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, मी एक असं कॉम्बिनेशन सांगणार आहे जेणेकरून आपल्याला जे आहे ते भरपूर प्रमाणात जे आहे ते फायदा मिळून जाईल. शेतकरी बंधूंनो, जे आहे ते आपल्याला ॲसोटॉप घ्यायचं आहे. ॲसोटॉप म्हणजे कुठल्याही कंपनीचा आपण वापरू शकता. ॲसोटॉप सोबत शेतकरी बंधूंनो, ॲसोटॉप जे आहे ते आपल्याला 30 ग्राम प्रतिपंप म्हणजे 15 लिटरला आपण 30 ग्राम वापरायचं आहे. ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते सेकंड म्हणजे दुसरं कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला वापरायचं आहे टेल्लोराइड. म्हणजे ह्याच्यामध्ये कंटेंट येते टोल्फेनपायरॉइड जे आहे ते ह्याच्यामध्ये येते. शेतकरी मित्रांनो, ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे एक 40 ml 15 लिटरसाठी आपण याचा वापर करायचा आहे. त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपलं जे तिसरं कॉम्बिनेशन असणार आहे, तिसरं कॉम्बिनेशन म्हणजे शेतकरी मित्रांनो आपलं नीम ऑइल शेतकरी बंधूंना आपल्याला वापरायचे. कारण नीम ऑइलमुळं आपल्याला जे आहे ते आपल्या झाडामध्ये एक अतिशय कडवटपणा निर्माण होतो. कडवटपणा निर्माण झाल्याच्या नंतर आपलं थ्रिप्स किंवा जे कुठलेही कीटक असू जात ते आपलं पान खायला लागले तर त्या पानाला जे आहे ते कडवट असल्यामुळं शेतकरी बंधूंनो आपला जे थ्रिप्सचा अटॅक आहे ते वाढणार नाहीये. त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरायचे सायपरमेथ्रिन. तर सायपरमेथ्रिन मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ती 15 ml वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आपल्याला जे आहे ती 4 कॉम्बिनेशन आलेले आहेत, जे की पहिलं आपलं टेल्लोराइड वापरायचे, ह्याच्यासोबत जे ॲसोटॉप वापरायचे. तिसरं कॉम्बिनेशन असणार आहे ते म्हणजे आपलं सायपरमेथ्रिन असणार आहे आणि चौथं कॉम्बिनेशन जे की आपलं नीम ऑइल म्हणलं जातं. तर नीम ऑइल ही आपण वापरून नीम ऑइल आपलं चौथं कॉम्बिनेशन असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही 4 कॉम्बिनेशन वापरा, आपल्याला 100% रिझल्ट आपल्याला प्लॉटमध्ये दिसून जातील. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.